नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांसाठी खुशखबर आहे। या वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला हिरवा कंदील दिला होता, जो 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाऊ शकतो। त्यामुळे देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठा बदल होईल। 8व्या वेतन आयोगानुसार पगार आणि पेन्शन किती वाढेल, तर 8व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे। अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना त्यांचे पगार आणि पेन्शन किती वाढेल हे जाणून घेऊया। बघा, मूळ वेतन आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होते। या आयोगाअंतर्गत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिटमेंट फॅक्टर, ज्याच्या मदतीने नवीन मूळ वेतन आणि पेन्शन निश्चित केले जाते। 7व्या वेतन आयोगात हा घटक 2.57 होता, परंतु तो 2.86 पर्यंत वाढवता येणार आहे। जर असं झालं तर 18,000 रुपयाची किमान मूळ पगार सुमारे 51,480 रुपयापर्यंत वाढू शकते। तसेच पेन्शन 9,000 रुपयाहून 25,740 रुपयापर्यंत वाढू शकते। अशा प्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ दिसून येते। मूळ पगार वाढण्यासोबतच घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता सारखे भत्ते देखील वाढतील। हे कर्मचारी कोणत्या ठिकाणी तैनात आहेत आणि ते किती प्रवास करतात यावर अवलंबून असेल। या कारणास्तव एकाच श्रेणीतील 2 कर्मचाऱ्यांचा एकूण पगार वेगळा असू शकतो। सध्या कर्मचारी त्यांच्या मूळ पगाराच्या 10% आणि महागाई भत्त्याच्या राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS योगदान देतात, तर सरकार 10% योगदान देते। मूळ पगार वाढ झाल्यामुळे योगदान देखील वाढेल। केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे शुल्क देखील पगार स्लॅबशी जोडलेले आहे। अशा परिस्थितीत मूळ पगारात वाढ झाल्याने CGHSची मासिक कपात देखील वाढू शकते। 8व्या वेतन आयोगामुळे केवळ पगार वाढणार नाही, तर कर्मचाऱ्यांच्या सर्व खर्चावर, सुविधावर आणि आर्थिक नियोजनावर परिणाम होईल। विशेषतः निवृत्ती नियोजन म्हणजेच गृहकर्ज, EMI, निवृत्ती नियोजन, कर बचत आणि विमा यासारख्या बाबीमध्ये या वाढीमुळे पगारामुळे लोकांना नवीन दिलासा मिळू शकतो। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।